नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमीच्या या सेशनमध्ये मी जितेंद्र अमृतकर तुमचं स्वागत करतो। आज आपण या लेक्चरमध्ये सीसॅट पूर्व परीक्षेसाठीची जी टेस्ट सिरीज चाललेली आहे त्याच्यातल्या 8व्या पेपरचं ॲनालिसिस आज आपण करतोय। त्याच्यातल्या खास करून रीडिंग कॉम्प्रिहेन्शन पॅसेजेस आणि डिसिजन मेकिंगच्या प्रश्नांचं मी तुम्हाला आज ॲनालिसिस करून देतोय। त्यावेळेला विशेष काय आहे तर 8 आणि 9 नंबरचा जो पेपर आहे आपण थोडासा UPSCच्या धर्तीवर घेतलेला आहे, जेणेकरून ज्यावेळेला प्रत्यक्ष परीक्षा येईल तर त्यावेळेला समजा तसे काही जर प्रश्न पडले तर ते परिचयाचे व्हावे, गोंधळ होऊ नये या अनुषंगाने आपण काही UPSCचे पॅसेज टाकलेले आहेत। तर तुम्ही याच्यापूर्वी ते पॅसेज पाहिले नसतील तर त्याच्यात येणाऱ्या अझम्पशन्स, कन्क्लुजन, कोरोलरी अशा ज्या काही टर्म्स आहे या मी तुम्हाला एक्सप्लेन करेल आणि त्याच्या अनुषंगाने आपण त्या पॅसेजकडे पाहणार आहे। अजून एक वेगळेपणा तुम्हाला काय बघायला मिळाला याच्यामध्ये का एक पॅसेजच्या खाली एक प्रश्न, त्यावेळेला 2-3 पण असतात, पण यावेळेला आपण 27 पॅसेज दिले, पूर्णच्या पूर्ण आपण एकच पॅसेजला एक प्रश्न असा दिलेला आहे, जेणेकरून टफ जरी झाल्या पेपर तरी ती गोष्ट तुम्हाला लक्षात यावी की UPSCचा बेस काय आहे। ठीक आहे, तर नाही झालं नॉर्मल 5 प्रश्न आले एका पॅसेजवर, त्याचा तर सराव, त्याचा परिचय तर तुम्हाला याच्यापूर्वी झालेलाच आहे। हे पॅसेजच हे रीडिंग कॉम्प्रिहेन्शनच करायचं, पण पूर्ण पॅसेजला आपल्याला जज करायचं आहे त्या सूचनेप्रमाणे। म्हणून एक वेगळा अनुभव हा तुम्हाला या ठिकाणी यावा त्या अनुषंगाने हे आपण या ठिकाणी करतोय। सुरुवात करू आपण ॲनालिसिसला। प्रश्नपत्रिका तुमच्या समोर ठेवा, जेणेकरून मग त्या ओळी तुम्हाला मी काय वाचतोय ते तुम्हाला लक्षात येईल। चलो लेट स्टार्ट। इथे एक्सप्लेनेशन आपण घेतलेलं आहे सीसॅट पेपर 8। बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे आता तो तुम्हाला त्या ठिकाणी समोर बघायचा आहे। आता बघा या ठिकाणी जर आपण पहिला प्रश्न पाहिला तर तो ऍक्च्युली पूर्ण पॅसेजच होता। त्याच्यात काय लिहिलं होतं बघा, हवामानातील बदल हे पीक प्राप्तीसाठी अडथळा निर्माण करून व भाववाढ करून अगोदरच जगभरातील लोकांची उपासमार करत आहे। त्या हवामानाच्या बदलामुळे लोकांची उपासमार होते। ठीक आहे, त्याच्यानंतर पौष्टिकता पण अन्नधान्याची कमी होते, उत्पादन क्षमता धोक्यात येते। चौथ्या ओळीत काय म्हटलं तर याचा सर्वाधिक जो फटका आहे ना तो गरीब लोकांना बसेल। त्याच्यामध्ये बघा फटका जो बसणार आहे तो गरीब लोकांना बसणार, त्याचा त्रास। आणि शेवटच्या ओळीत काय म्हटलं तर की या हे जे काही गरीब लोक आहे आता याचा वातावरणाच्या बदलामुळे त्यांना फटका बसेल, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे हे यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी हे अनसस्टेनेबल जे जे नाश होऊन जाणार आहे अशा नैसर्गिक साधन सामुग्रीवर अवलंबून आहे। म्हणजे बघा एका बाजूला जर आपण विचार केला तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की या तापमान वाढीचा हा मुद्दा आहे, त्यांच्यात तापमान वाढ याचा फटका गरिबांना बसतोय। हेच गरीब लोक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गाच्या सोर्सेसवर अवलंबून राहत आहे। साधारण हा पॉइंट तुम्हाला कॅच करायचा होता। प्रश्न विचारला होता की याच्यामध्ये तुम्हाला कोरोलरी, आता कोरोलरी पहिल्यांदा जर तुम्ही ऐकला असेल तर नीट लक्षात घ्या, कोरोलरीला उपसिद्धांत असं मराठीत असं म्हटलं जातं, त्याला आपण एक्सटेंडेड स्टेटमेंट म्हणूया। म्हणजे जे वाक्य दिलं आहे ना त्याच्यात आपसुकच पुढे आलेलं वाक्य आहे। बघा या परिच्छेदाच्या कोरोलरी विचारलंय म्हणजे उपसिद्धांत म्हणजेच आपसुकच पुढे आलेलं विधान। एक काहीतरी मॅटर दिलंय आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला वाढवायचंय, एक्सटेंड करायचंय, त्याच्या माहितीत भर घालायची, असं तुम्हाला करायचंय। असं जर करायचं असेल तर मग ते एक्सटेंडेड वाक्य आपल्याला शोधायचंय। मग परिच्छेदात जी माहिती होती की गरिबी ती वातावरणीय बदल हे दोनही एकमेकांना प्रभावित करतात, हा मुद्दा तुम्हाला निवडायचा आहे, मांडायचा आहे। कसं एकमेकांना प्रभावित करतात म्हणजेच तापमान वाढीमुळे गरिबांना फटका बसतो, अन्नधान्याची कमतरता लाभते, जो श्रीमंत आहे तो खर्च करून टाकेल, ज्याच्याकडे गरीब आहे त्याचं काय। मग या ठिकाणी काय लक्षात येत आहे का, हा त्याला फटका बसतोय गरीबाला। आणि गरीब लोक तापमान वाढीला कसा फटका देतात, कशी मदत करतात वाढवायला, तर ते
जे काय आहे तर ते त्याला अनसस्टेनेबल सोर्सेस ऑफ म्हटलेलं आहे, रिसोर्सेस, त्याला ते काय करतात, वापरतात. म्हणजे ते लाकूड वगैरे असलं पाहिजे किंवा जंगलात झाडं तोडत असतील, म्हणून ते एकमेकांना काय करताय, प्रभावित करताय. आणि मग आपल्याला जे 4 पर्याय विचारले त्याच्यात 2 नंबरचा काय योग्य आहे, तर गरिबी व वातावरणीय बदल हे एकमेकांना प्रभावित करतात 100%. त्यामुळे आपल्याला अन्य प्रक्रियांची पुनर्कल्पना, यांची आपल्याला काय करायला लागेल, पुनर्कल्पना करायला लागेल. म्हणजेच आपल्याला दोन्ही गोष्टींना काय करायला लागणार आहे, विचारात घ्यावा लागेल. गरिबींचा पण विचार करावा लागेल आणि वातावरणाच्या गोष्टींचा पण. पहिलं काय होतं बघा, की आपण निवडलं नाहीये, तर सरकारने गरिबी निर्मूलनासाठी अधिकचा निधी पुरवला पाहिजे व गरीब घटकांसाठी दिल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांवर सवलत दिली पाहिजे. पण मग याच्याने जे वातावरणाला हे लोक जे रिसोर्सेस वापरताय त्याच्यावर नाही चर्चा झाली, म्हणजे एकांगी झालं, आपला दोन्ही अंग कव्हर करायचे. ठीक आहे. तिसऱ्या याच्यात काय होतं, जगातील सर्व देशांना गरिबी आणि कुपोषणाशी लढण्यासाठी संघटित येऊन गरिबीला एक जागतिक समस्या म्हणून पाहिलं पाहिजे. परत एकच बाजू धरली गेली गरिबांची, मग तापमान वाढीची समस्येचं काय, म्हणून आपल्याला दोघांच्यावर विचार करून या अन्न साखळीची पुनर्कल्पना केली पाहिजे, हे योग्य ठरतं. ठीक आहे. आणि मग चौथं काय होतं, जे आपण नाकारलं उत्तर म्हणून, तर पदार्थाला आपल्याला नष्ट होणाऱ्या कृषी पद्धतींचा तत्काळ, त्या ज्या पद्धती आहे त्या तत्काळ बंद करून दिल्या पाहिजे व अन्न पदार्थांच्या किमतींना नियंत्रित केलं पाहिजे. याच्यात म्हटलं अन्न पदार्थ मध्ये तत्काळ बंद करून दिल्या पाहिजे. सगळ्या ज्या काही अनसस्टेनेबल गोष्टी आहे त्या काही लगेच तत्काळ शक्य नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक तो 2 आहे तो या ठिकाणी बरोबर ठरतो. अशा अनुषंगाने तुम्हाला युपीएस बेस असलेल्या युपीएससीच्या पॅसेजकडे आपल्याला बघायचं आहे. हा प्रयत्न आपण राजमुद्रा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर या निमित्ताने करतोय. असेच पॅसेज येतील का आपल्याला माहित नाही, पण तशी आपण तयारी ठेवतोय. पाठीमागचा उद्देश हेच आहे का त्याच्यातून आपल्याला रिडिंग कॉम्प्रिहेन्शन करायचंय. दुसरा पॅसेज होता बघा, जो लोकशाही बद्दल बोलण्याचा होता, असा सुरुवात होती त्याची. आणि ज्या वेळेला आपण जनरल बोलतो लोकशाही, म्हणजे पर्टिक्युलर आपल्यावर येतं तर आपण आपल्या जाती धर्माच्या गटाला प्राधान्य देतो. जोपर्यंत आपण असं करत असू तर लोकशाही तंत्र हे बनावटी होईल. पॅसेजच्या ओळी वाचतोय मी, दुसरा पॅसेज. आणि जर असाच प्रकारचं करत असू तर बनावटी होईल. आणि मग माणसाची प्रतिष्ठा त्याच्या कामाला दिली गेली पाहिजे. विकासाच्या संधी या कशाच्या जातीपातीच्या निकषावर नव्हे तर योग्य आणि लायक व्यक्तीला दिल्या पाहिजे, हा त्याच्यातला मर्म आहे. ठीक आहे. मग याच्यात विचारलं काय होतं आपल्याला, तर याच्यात सर्वोत्तम सारांश, या पॅसेजचा सारांश काढायचा आहे. सारांश काय, लोकशाही मध्ये जातीपातीचा विचार न करता जो लायक आहे आपण त्याला संधी दिली पाहिजे. म्हणून जी काही माहिती दिली होती त्याच्यानुसार लोकशाही बद्दल बोलत असताना प्रत्यक्षात मात्र आपण स्वतःच्या जाती धर्मपंथाबद्दल पक्षपातीपणे विचार करतो. बोलतो वेगळं आपण, करतं प्रत्यक्षात वेगळं, असं लिहिलंय. आणि मग त्यामुळे सर्वांना त्यांच्या क्षमतेनुसार किंवा लायकीनुसार पद प्रतिष्ठा दिली तरच खऱ्या अर्थाने लोकशाहीला पूरक होईल, असं आपल्याला वाक्य सारांश म्हणून निवडायचं, जे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. तो पर्याय क्रमांक 3 वाचतो मी. खरी लोकशाही ही सर्वांना समान संधी देऊनच प्रस्थापित होऊ शकते. हेच करेक्ट सारांश असलेलं वाक्य आहे. 1 नंबर काय होतं बघा, आपल्या देशात अनेक जाती धर्म समुदाय यांची विविधता आहे. ठीक आहे, पण त्याचं काय विषय तर वेगळा होता, की लोकशाही कशी खऱ्या अर्थाने नांदेल. ती तेव्हा नांदेल की जेव्हा आपण सगळ्यांना समान संधी देऊ, सगळ्यांना म्हणजे योग्य माणसाला त्याच्यापैकी. हे नाही कव्हर झालं पहिल्या ह्याच्यात. दुसरं, तर आतापर्यंत आपल्या देशातील कोणत्याही व्यक्तीला असं लोकशाहीचा खरा अर्थ समजावू नाही शकला, हे कसं होऊ शकतं, हे पण एक वेगळं वाक्य आहे. चौथं आपण नाकारलं ते काय होतं, की आपल्याला आपल्या देशात कधीही खरी लोकशाही स्थापित करता येऊ शकत नाही. असं नाही ना, येऊ शकत नाही, हे कसं होईल, तर हे पण वाक्य चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे, जो तुम्ही योग्य पद्धतीने निवडलेला आहे. ठीक आहे. आता बघा 3 नंबरचा जो पॅसेज आहे तो काय होता, आता त्याच्यात विचारलं होतं आपण की घनदाट लोकसंख्या आहे त्या ठिकाणी मलस्पर्शापासून, जे शौचालय जे बसतात त्याच्या स्पर्शापासून रोखू शकणं अवघड आहे.
कारण गर्दी आहे, तिथं विहिरी आहे, विहिरींच्या पाण्यांना ते प्रदूषित करतात, जेवणातून ते जंतू पोटात जातात, त्याच्यानंतर डायरिया होतो, त्याच्यानंतर मग जे काही सरासरी शरीरयष्टी आहे त्याच्यापेक्षा संकुचित बॉडी असलेले लोक त्या तो जो काही परिणाम आहे त्या विषाणूंचा त्याच्यामुळे होतोय. आणि एकत्रित जर सगळा विचार केला तर याचा फटका गरिबांनाच बसतो, जे उघड्यावर शौचालय करतात असं नाहीये. ज्यांच्या घरात शौचालय त्यांना पण त्याचा हवेतून संसर्ग होऊ शकतो आणि ते लोक आजारी पडतात. एवढं सगळ्या पॅसेज मध्ये सांगितलंय, तर याचा अनुमान आपल्याला इन्फ्रन्स काढायला लावला आहे. इन्फ्रन्स हे आपल्याला काय करायचं, याच्यातला अनुमान काढायचा आहे, इन्फ्रन्स काढायचा आहे. म्हणजे या पॅसेज वाचून आपण काय अनुमान काढू शकतो, काय अर्थ लावू शकतो, तो आपल्याला काढायचा आहे. आणि तो योग्य आपण पर्याय क्रमांक 3 का निवडलाय बघा. का दिलेल्या परिच्छेदातील जी माहिती आहे, उघड्यावर शौचाला बसणारे होणारे विविध आजार हे त्यांनी सांगितलेले, की डायरिया होतो, त्याच्यानंतर बॉडी संकुचित कृश होतात, त्यानंतर ज्या उघड्यावर बसतात त्यांनाही तो त्रास आहे शौचासाठी. यांच्या घरी शौचालय आहे असं ते तर नाही बाहेर बसत, पण त्यांनाही तो जंतू संसर्ग होतो हवेतून, त्याच्यामुळे तेही आजारी पडतात. असा सगळा पार्ट याच्यात दिलाय. तो विचार जर केला तर याचा सर्वच घटकांवर परिणाम एकंदर होतोय. आणि मग मानवाची जी क्रय शक्ती वर्क फोर्स हा त्याच्यावर परिणाम, कारण आजारी पडतो आपण त्याच्याने, म्हणून आपल्याला क्रय शक्तीवर वर्क फोर्सवर त्याचा निगेटिव्ह परिणाम होतो. असं असलेलं वाक्य आपल्याला निवडायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपण वाक्य निवडायला पाहिजे. 1 नंबर काय होतं, तर भारतातील केंद्रीय व राज्य सरकारांकडे प्रत्येक घराला शौचालय पुरवू शकेल इतकी पुरेसे संसाधने उपलब्ध नाहीत. आता ते उपलब्ध नाहीयेत म्हणून लोक उघड्यावर बसतात, हे इथं डिस्कस नाही केलंय. लोक उघड्यावर बसल्यानंतर त्या शौचाचा, त्या मलाचा, माणसाचा होणारा संसर्ग टाळता नाही येऊ शकत आहे. जिथे लोकसंख्या जास्त आहे पाण्याशी स्पर्श होतो, जेवणातून ते सगळं बाधा होते, सर्वांना त्याचा त्रास होतोय, लोक आजारी पडताय, डायरिया होतोय, असा विषय. सरकारकडे पैसे नाहीत असा विषय नाहीच आहे, म्हणून ते वाक्य नाही येऊ शकत. 2 नंबरचं का नाही घेतलं, तर उघड्यावर शौचालय करणे भारतातील सर्वात महत्वाची लोक आरोग्य समस्या आहे. सर्वात महत्वाची असा विषय एक समस्या आहे, म्हणून तो पण पर्याय आपण योग्य म्हणून घेतला नाहीये. आणि चौथं होतं, उघड्यावर शौच करणे ही सर्व विकसनशील देशांची आरोग्य, सर्व असं कुठेच म्हटलं नाही की विकसनशील आहे का विकसित आहे. उघड्यावर जिथं बसता मग ते राष्ट्र कुठलं का असे ना, म्हणून तो सर्व शब्द जो आहे तो टार्गेट करायचा आहे. उत्तर आपलं येऊ नाही शकत आहे. अशा पद्धतीने 3 पॅसेजेस कडे आपण या ठिकाणी पाहिलंय. आपण पुढे वळू. पुढे बघा. ठीक आहे. पुढचा जो 4 नंबरचा पॅसेज आहे तो काय व्यक्त करणार आहे, त्याच्यावर 4 आणि 5 हे 2 जे आहे ते एकाच पॅसेजवर आहे असं पण असतं. 2 पण येतात, काही वेळेला 3 पण येतात, पण एमपीएससी सारखे 5 येत नाही. युपीएससी ला 1 फारतर 2 फारतर 3. पुढच्या प्रश्नपत्रिकेत आपण 2 आणि 3 पॅसेज असलेले घेणार आहे. 1 पण आहे, 2 पण आहे, 3 पण आहे, सगळी व्हरायटी मिळेल 9व्या सेटमध्ये. आता इथं फक्त एकच आहे. मात्र इथे आता या पॅसेज पुरता फक्त 2 आहे. पॅसेज होता बघा, बचत करण्यासाठी एक विश्वसनीय वित्तीय साधन संस्था हवी. बँकेत पाहिजे असं काही नाही, कुठली पतपेढी म्हणा किंवा विश्वसनीय पाहिजे, त्याची गरज आहे. बरोबर. का बरं गरज आहे, तर लोकांना बँकेसारखी सुरक्षित विश्वसनीय आर्थिक संस्था असेल तर ती पैसे बचत करायला प्रोत्साहन देते. गरजेच्या वेळी खेळतं भांडवल व्यवहारासाठी लोकांना उपलब्ध होतं. तिसरी गोष्ट जी याच्यात डिस्कस केली आहे तर ती अशी आहे की ह्या काही ज्या लोक आहेत जर त्यांच्याकडे वित्तीय संस्थांसारखे साधन लवकर उपलब्ध होत नसतील तर हे गरीब कुटुंब ते पैसे खर्च करण्याकडे भर असतो. ते घरातच असतील, काही लागले तर ते खर्च करण्याकडे भर पडतो असं लिहिलंय पॅसेज मध्ये. आपल्याला प्रश्न विचारलाय की खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान निवडा. जसं आपण एमपीएससी ला पाहतो तसंच 2 विधानं दिलं होतं. पहिलं विधान आहे की भारतीय वित्तीय संस्था या ग्रामीण भागातील कुटुंबांना कोणत्याही प्रकारे त्यांची बचत होण्यासाठी वित्तीय संसाधन म्हणजे बँक्स वगैरे पुरवत नाही, कुठल्याही प्रकारचं पुरवत नाही. असं कसं होईल,
आहे म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे, कारण कुठलंही पूर्वत नाही म्हणून ते टोकाचं वाक्य झालं. त्यामुळे हे विधान हे गलत झालेलं आहे, कारण पूर्वत नाही हे चुकीचं आहे. कुठल्याही प्रकारचं पूर्वत नाही, कमी आहेत, त्या प्रमाण कमी आहे, पण ते पूर्वत नाही असं नाही याचा अर्थ आहे. पुढे बी विधान बघा आता, योग्य अशा वित्तीय संसाधनांच्या कमतरतेच्या अभावी नाही येत ते योग्य, त्याचे अभाव आहे, त्याच्यामुळे मग गरीब कुटुंबाचा पैसे खर्च करून टाकण्याकडे कल आहे. हे वाक्य करेक्ट आहे, म्हणून फक्त बी नंबरचं वाक्य करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला चौथ्या प्रश्नाचं उत्तर कव्हर करायला लागेल. पाचवा पण याच पॅसेजवर आधारित होता. तो कसा होता बघा, वरील उतारातील खालीलपैकी कोणता महत्वाचा संदेश आपल्याला प्राप्त होतोय पॅसेज मधून, तो असा आहे बघा. तर वरील परिचय, गरीब व सामान्य लोकांकडे जर बचतीसाठी वित्तीय संस्थेसारख्या गोष्टींची जर सुविधा नसेल तर लोक पैसा खर्च करण्याकडे कल असतो, कारण घरातच ठेवतील लोक. आणि मग या परिच्छेदानुसार आर्थिक संस्थांचा समावेश करण्याला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, असा पर्याय क्रमांक 4 नंबरचा करेक्ट आहे. कारण बघा, आर्थिक बँक स्थापन करणं त्यात आहेत ना, त्याचा समावेश व्हायला पाहिजे, लोकांना इन्व्हॉल्व केलं गेलं पाहिजे. हे जीडीपी वाढवणे, डिपॉझिट, व्याजदर असं काहीच पुढे डिस्कस नाही केलं, ते कमी मिळतं बुवा असं म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला 4 नंबरचा पाचव्या प्रश्नासाठी करायचा आहे, जो एकाच पॅसेजवर 4 आणि 5 असे प्रश्न होते. सहावा बघा आता, याच्यामध्ये आता ऍझम्पशन विचारलाय. थोडासा ऍझम्पशन हा प्रकार नीट समजून घ्यायचा मित्रांनो. त्याला गृहीतक असं म्हणतात. गृहीतकचा आता अर्थ आधार असं होतो, म्हणजे या पॅसेज मध्ये दिलेले वाक्य कोणत्या आधारावर बोलले गेले, तो आधार गृहीत धरलेलं वाक्य शोधून काढायचंय. गृहीतक त्याचे इतरही काही प्रश्न सेपरेटली तुम्हाला विचारले जातात. पॅसेज मध्ये पण तो प्रकार जास्त करून UPSC ला विचारला जातो. गृहीतक अज्युम करायचंय, म्हणजे काय करायचंय, तुम्हाला कोणत्या आधारावर ही गोष्ट बोलली जाते ते तुम्हाला कव्हर करायचंय. आता बघा विषय काय होता, तो एक महत्वाचा पॉइंट बघा. आपल्या नगरपालिकांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे दिलंय, आणि त्यातच कर्मचाऱ्यांची कौशल्य व सक्षमता, म्हणजे एक तर कर्मचारी कमी. बघा काय विषय ते पाहून घ्यायचा. याच्याकडे आपली पहिली गोष्ट कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं कौशल्य हे पण कमी आहे, आणि कर्मचारी पण कमी. आणि मग तो मुद्दा कळीचा आहे, म्हणजे चॅलेंजिंग इश्यू आहे, इंग्लिश मध्ये दिला होता तो पॉइंट. शहरी सेवा प्रदान करणे व संरचना करणे हे प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे अत्यंत गुंतागुंतीचं कार्य आहे. यासाठी उच्च प्रकारची विशेषज्ञता म्हणजे स्पेशलायझेशन आणि व्यावसायिकता, प्रोफेशनलिझम यांची गरज आहे. आणि मग या वर आधारित पालिकांमध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते, बरोबर. पण कर्मचारी अधिकाऱ्यांची नेमणूक करताना त्यांची कार्यक्षमता व तंत्रज्ञान यांचा अभाव आहे, आणि यांचा अभाव आहे म्हणून आपल्याला काय होतंय, ते महानगरपालिका किंवा नगरपालिकांमध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणी करायला कठीण जात आहे. कर्मचारी कमी, कौशल्य कमी, त्याच्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी करायला अवघड जात आहे, हा मुद्दा दिलाय. मग आता हे कशाच्या आधारावर बोललं गेलंय की त्या ठिकाणी लोकांना गुंतागुंतीचं काम झालेलं आहे, त्या शहरी सेवा प्रदान करणं हे कोणत्या आधारावर बोललं गेलंय ते शोधायचंय. आता याच्यामध्ये बघा त्यांनी पहिलं दिलंय, आता शहरी सेवा प्रदान करणे हा फारच गुंतागुंतीचा मुद्दा आहे व त्यासाठी संपूर्ण देशात नगरपालिकांच्या संघटना व विस्ताराची गरज. आता संघटनांची गरज आहे का? नाही. कशाची गरज आहे? कर्मचाऱ्यांची संख्या वाढायला पाहिजे आणि कौशल्य असलेले पाहिजे, म्हणजेच काय होईल, प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल, नागरी सेवा प्रदान केली जाईल, असं वाक्य शोधायचं आहे. जे 2 नंबरचं बघा, जर आपल्याकडील स्थानिक नगरपालिकांकडे अपेक्षित कौशल्य बघा व क्षमता असलेले कर्मचारी असतील तर आपली शहरे अधिक गुणवत्तापूर्वक जीवन म्हणजे सेवा, म्हणजे घंटागाडी वगैरे या सगळ्या सेवा हे चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. मग ते का नाही देऊ शकत आहे? कर्मचारी आधारी कमी, म्हणून त्याची अंमलबजावणी करायला कठीण जात आहे. ते कधी सोपं होईल तर हे वाढवलं तर. म्हणजे हे वाक्य कोणत्या आधारावर बोललं गेलंय, कोणती गोष्ट गृहीत धरून बोललं गेलंय, ही गोष्ट जी आपल्याला शोधायची. का बाबा जर तुम्ही संख्या वाढवली कर्मचाऱ्यांची, नगरपालिकांची नाही संख्या वाढवायची, ते तर आहेच,
कर्मचाऱ्यांचे आणि कौशल्यपूर्ण कर्मचारी म्हणून आपण 2 नंबरचं घेऊ. 3 नंबर काय होतं बघा, शहरी व्यवस्थापनांमध्ये अपेक्षित कौशल्य निर्माण करणाऱ्या संस्थांचा अभाव, कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांची, त्याच्यामुळे कर्मचारी कमी. पण आता ते संस्थाचा अभाव आहे असं काही नाही, याच्यात असं दिलेलं नाही. म्हणजे चौथं, आपला देश जलद गतीने होणारे शहरीकरणासंदर्भात असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लोकसंख्येचा फायदा घेत, हे इररिलेव्हंट आहे, म्हणजे पॅसेजशी काही संबंधित नाही. अशा पद्धतीने 6 पॅसेज आपण डिस्कस केले. आता बघा 7 नंबरचा. आता याच्यात काय दिलं बघा, मानवी इतिहासात हे वाक्य कसे आहे बघा. आता जसे अनेक दाखले दावे सापडतात की शासन करण्याचा अधिकार फार थोड्या लोकांना मिळाला आहे. बरोबर, ते शासन करणे हा अधिकार जो मिळालेला आहे हा फार थोड्या लोकांना आहे. हा फार शासन करण्याचा अधिकार थोड्या लोकांना आहे, आणि मग जास्त लोक काय, त्यांना शासनापासून वंचित ठेवलंय, राज्य करण्यापासून वंचित ठेवलंय. आणि हे सगळं काय योग्य आहे, तर राज्य कारभार सुरळीत पाळला जावा. बघा, राज्य कारभार सुरळीत व्हावा म्हणून हे गरजेचं आहे. म्हणून दिलेल्या उतारात काय होतं येतं, प्रशासनाच्या योग्य व सुलभ कारभारासाठी काही ठराविकच लोकांना संधी मिळते, बऱ्याच लोकांना संधी मिळत नाही. बरोबर, तर बऱ्याच थोड्याच लोकांना संधी मिळते, जास्त लोकांना संधी मिळत नाही, अर्थ दिलेला आहे त्याच्यात. अशा अर्थाचे पहिलं विधान संदेश देत नाही. विचारलं काय होतं आपल्याला की वरील परिच्छेदाचा मतितार्थ म्हणजे आर्ग्युमेंट जे डिस्कस केलंय त्याच्यातून तो अर्थ व्यक्त न होणारं विधान शोधायचंय. ते काय व्यक्त केलंय, शासन कारभार राजकारण सुरळीत व्हावं, थोड्या लोकांना संधी मिळते, जास्तांना मिळत नाही, आणि ते योग्य आहे. सगळेच कारभार करायला लागले तर मग गोंधळ होईल. त्या अर्थाचं नसलेलं वाक्य शोधायचं. नसलेलं मित्रांनो, पहिलं काय होतं, मानव व त्याला प्रभावित करणाऱ्या बाह्य घटकांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो, हे आणि पॅसेज मध्ये दिलेलं मॅटर याचा काही संबंध नाही, ते शोधायचं आपल्याला. ते अर्थ न देणारं वाक्य शोधायचंय. म्हणून पहिलं बरोबर आहे, कारण खालचे तिन्ही याच मॅटरला कव्हर करतात. कसं पहा बघा, 2 नंबर होतं, समाजामध्ये अधिमानव म्हणजे सुपर ह्युमन म्हणजे ताकदवान श्रेष्ठ, व अवमानव म्हणजे सब ह्युमन कमजोर लोक, असे प्रकार आढळतात. बरोबर आहे. 3 नंबर, शासन प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी सर्वसामान्य लोकांपैकी काही व्यक्तींना वगळणे सुलभ आहे. बरोबर आहे, काहींना संधी मिळते, काहींना वगळलं पाहिजे. आणि चौथं होतं, शासन करताना व्यक्तिगत क्षमता या व्यक्तिपरत्वे भिन्न आहे असं मानलं जातं. बरोबर आहे, ज्याच्यामध्ये क्षमता चांगल्या आहे त्याला संधी मिळते, काहींमध्ये क्षमता नाहीये. वर्गातही एखादाच व्यक्ती मॉनिटर होतो, सगळे तर मॉनिटर नाही होऊ शकत. बस तेच. आता तुमच्यापैकी पण बघा, त्या एक व्यक्तीलाच पोस्ट मिळणार आहे, कळतंय, व्यक्तिपरत्वे भिन्नता आहे का नाही, आणि असं शासन कारभार करण्याकरता योग्य आहे असं अर्थ नसलेलं वाक्य शोधायचं होतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर ठरलं. 8 नंबरचं बघा आता, ठीक आहे. 8 नंबरला बघा आता काय म्हटलंय, भारतातील अनेक लोकांना असे वाटतं. याच्यात आता परत आपल्याला जो विचारला तो ॲझम्पशन विचारला. मित्रांनो नीट लक्षात घ्या, कोणत्या आधारावर बोललं गेलेलं वाक्य आहे ते आपल्याला निवडायचं. पहिले वाक्य पाहून घ्या की कोणतं वाक्य, हे वाक्य कोणत्या आधारावर बोललंय ते वाक्य शोधायचं. बरोबर, जर मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही एमपीएससी पास व्हाल, तुम्ही कोणत्या आधारावर बोलतोय ना ते वाक्य शोधायचं, त्याला ॲझम्पशन म्हणतात. पहिले हे मॅटर काय दिलंय पहा, भारतातील अनेक लोकांना असे वाटते की जर आपण शस्त्र निर्मिती व संरक्षण यावर खर्च मर्यादित केला, बघा कशावर, शस्त्र निर्मिती आणि युद्ध याच्यावरचा खर्च जर आपण कमी केला, मर्यादित केला, तर आपल्या शेजारच्या राष्ट्रांशी आपले शांतीपूर्ण संबंध होतील. उदाहरणार्थ पाकिस्तान. आता हे वाक्य कोणत्या आधारावर केलं गेलंय ते शोधायचंय. जर आपण युद्ध निर्मिती आणि शस्त्र निर्मिती आणि युद्ध मध्ये जर खर्च कमी केला तर शांतपूर्ण संबंध होतील, म्हणजे याचा अर्थ आपण जास्त खर्च करून युद्ध भडकताय असं ॲझम्पशन शोधायचं आहे.
वास्तविक शेवटच्या ओळीत काय म्हटलंय, जे लोक असं मत मांडतात तर ते एकतर युद्ध पीडित आहे किंवा ते चुकीचा तर्क व्यक्त करते. चुकीचा तर्क आहे, ही गोष्ट चुकीची आहे की जर शस्त्र निर्मितीने युद्धामध्ये खर्च केला तर शांतीपूर्ण संबंध निर्माण होतील, हे चुकीचं आहे. पण जे म्हटलं गेलंय ते कोणत्या आधारावर म्हटलं गेलंय ते शोधायचं. म्हटलं काय गेलंय, युद्ध निर्मिती आपलं शस्त्र निर्मितीने युद्धामध्ये तो खर्च मर्यादित केला तर शांतीपूर्ण संबंध शेजारच्यांची होतील. म्हणजे आता शेजारच्या राष्ट्रांशी आपले शांतीपूर्ण संबंध कशामुळे नाही आहेत, मग याच्यामुळे. मग हे जर कमी केलं तर मैत्रीपूर्ण संबंध होतील. म्हणजे त्यात आपण जास्त खर्च करतोय युद्धावर म्हणून आपली शेजारच्यांशी युद्ध होत आहे, असा अर्थ काढायचा आहे. तो पर्याय 1 मध्ये बघा, तर आपण निर्माण करत असलेल्या शस्त्रास्त्रांमुळे आपल्या शेजारची राष्ट्रांशी युद्ध करायला प्रवृत्त होत आहे. शेजारचे राष्ट्र आपल्याशी कशामुळे, याच्यावर केलेल्या खर्चामुळे. जर तो मर्यादित केला तर शांतीपूर्ण संबंध होतील. शांतीपूर्ण संबंध का नाही आहे, कारण आपण युद्ध निर्मितीसाठी शस्त्रांवर खर्च करतोय. पण हे तर चुकीचं आहे विधान, कारण की शेवटच्या ओळीत म्हटलंय की हे असं चुकीचा तर्क आहे. ठीक आहे, ते तर चुकीचंच आहे, पण ते कोणत्या आधारावर तसा ऍझम्पशन घेतला गेलाय, आधार घेतला गेलाय ते शोधायचं आहे. ठीक आहे, बाकीचे तिन्ही पर्याय हे चुकीचे आहे. 9 नंबर मध्ये बघा काय विचारलं तर 2050 पर्यंत जगाची संभाव्य लोकसंख्या 7 अरब वरनं 9 अरब पर्यंत होऊन जाईल. म्हणजेच लोकसंख्या वाढणार, फ्रॉम 7 to 9 लोकसंख्या वाढेल. आणि इकडच्या बाजूला सर्वांचे उदरभरण होण्यासाठी अन्न पदार्थाची कमतरता होईल. काय मांडलंय ना ते सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, ते लक्षात घ्यायचं. मांडलं काय, लोकसंख्या वाढेल, अन्न पदार्थ कमी होतील, आणि मग त्यावेळेला वातावरणाचे बदल, शेती योग्य मर्यादित जमीन, मर्यादित पाणी साठा आहे जगामध्ये. तर मग काही लोक असं म्हणतात की आपण उत्पादन डबल केलं पाहिजे. मग ते कसं करायचं, मग कोणी म्हणतं की पीक पद्धती चांगली घ्या, शहरातील वाया जाणाऱ्या पाण्याला हे करा, पोषक द्रव्य पाण्याची पुनर्निर्मिती करा. तर काही राष्ट्राच्या मते मास किंवा यासारखे रिसोर्सेस आपण म्हणजे हे करा ते करा ते करा, ब्ला ब्ला ब्ला. विषय काय होता की जगात लोकसंख्या 7 पासून 9 अरब पर्यंत होऊन जाणार आहे, अन्नधान्याची कमतरता निर्माण होणार आहे. आणि आपल्याला प्रश्न विचारला होता की समरी असलेलं वाक्य शोधायचं. म्हणजे या पॅसेज मधून काय कळलं, तर यावर मात करण्यासाठी आपण विकसित राष्ट्रांचे कोणते कोणते उपाय करायला हवे याविषयी चर्चा केली आहे. त्याचं समरी असेल तर मग या ठिकाणी अन्न सुरक्षा हे सतत वाढत जाणार एक सामूहिक आव्हान आहे. म्हणजे लोकांना जेवायला मिळणार नाही असं म्हटल्यामुळे अन्नाची कमतरता म्हणजे अन्न सुरक्षा आहे. आणि मग सगळ्या राष्ट्रांनी विकसनशील सगळ्या राष्ट्रांनी या ठिकाणी काय करायचंय, प्रयत्न करायचा आहे, असं लिहिलंय ना याच्यामध्ये. ते वाक्य समरी म्हणून आपल्याला निवडायचे. बाकीचे तिन्ही जे ते मात्र पहिले ते जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढते वगैरे हे चुकीच, म्हणजे हा आपल्याला समरी म्हणून अर्थ काढता येणं चुकीचं आहे. 10 नंबर मध्ये बघा, आता लिहिलं काय होतं बघा, वनात मोठ्या मोठ्या समूहाने राहणारे. विचारलं आपल्याला याच्यामध्ये परत कोरोलरी. कोरोलरी म्हणजे आपसुकच आलेलं वाक्य. आता दिलं काय ते आणि त्या वाक्याला फक्त वाढवायचं, त्या वाक्यात भर घालायची. सहज त्याच्यातून बाहेर आलेलं वाक्य म्हणजे कोरोलरी. फार वेगळं नाही आहे, त्या मॅटरला सकारात्मक एक वाक्य प्लस करायचं, त्याच्यातून अर्थ नाही काढायचा, प्लस करायचं त्याला. बघा तर त्यांनी म्हणताना काय म्हटलं या ठिकाणी, तर वनात राहणाऱ्या मोठ्या मोठ्या समूहाने जे लोक फ्लेमिंगो पक्षी राहतात ते सामाजिक आणि एकनिष्ठ आहे. यांचा जो गुण दिलाय हा सामाजिक आहे. फ्लेमिंगो पक्ष्यांचा कसे सामाजिक आहे, ते नर मादी इतर पक्षी एकत्र नृत्य करतात. एकत्र राहणं म्हणजे सामाजिक आहे. आणि ज्यावेळेला ते पिलांना अन्न शोधण्यासाठी जातात, पिलांना ते एका क्रिचेस मध्ये, एका संगोपन केंद्रात, जसं नर्सरीचे केंद्र आहे ते एका ठिकाणी सगळ्या पिलांना ठेवतात, कुठल्या तरी कपारीमध्ये वगैरे, जसं काही एखाद्या कस्टडीमध्ये ठेवतात ते. ठीक आहे, याच्यातून काय लक्षात येत आहे, तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 घ्यावा लागेल. कारण त्याच्यात दिले पक्ष्यांच्या काही प्रजाती फ्लेमिंगो सारख्या सामूहिक जीवन पद्धतीमुळे असुरक्षित जगात जिवंत राहण्यासाठी येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी मदत करतात. कारण जर पक्ष्यांना असे सोडून गेले, न लपवता कुठेतरी न ठेवता, तर कदाचित असुरक्षित धोका येतो.
म्हणून मग ते एका संगोपन केंद्रात, कदाचित तिथं काही दुसरे पक्षी पण त्यावेळेला असू शकतात, सांभाळावं आमच्या पिलांना, अशी त्यांची कुठेतरी ही भावना इथून दिसून येते. म्हणून ते वाक्य घ्यायचं. आणि पहिलं काय चुकलं, त्यांचं सर्व पक्षी करतात असं म्हटलंय, दुसऱ्या याच्यात फक्त पक्ष्यांमध्येच समूहाने राहण्याची गुण आहे असं म्हटलंय, आणि चौथ्या याच्यात सर्व प्रकारचे पक्षी आहे, सामाजिक व्यवहार निष्ठा. पण आपल्याला बोलताना इथे फ्लेमिंगो बोललंय, म्हणून आपण बाकीचे 3 पर्याय त्या शब्दांमुळे कट करायचे, हे घ्यायचे नाही. अशा पद्धतीने 27 पॅसेजेस पैकी 10 पॅसेज आपले डिस्कस करून झालेले आहे. पुढे पहा आता 11 मध्ये काय होतं, पाण्यासाठी माणसासाठी उपयुक्त सरकारचे स्वरूप व परिमाण समजण्यासाठी त्याचा स्वभाव समजणे गरजेचं आहे. बघा, म्हणजे जर तुम्हाला सरकारचे स्वरूप समजायचं असेल तर तुम्हाला माणसाचं स्वरूप समजावं लागेल असं म्हटलंय त्याच्यामध्ये. म्हणजेच कसं बा, निसर्गाने मानवाला त्याच्या म्हणजे निसर्गाच्या हव्या त्या इच्छित साच्यानुसार बनवल्या. निसर्ग एक महत्वाची भूमिका, निसर्गाने माणसाला त्याच्या पद्धतीने घडवलेलं आहे. त्याने प्रत्येक बाबतीमध्ये निसर्गाने माणसाला त्याच्या वैयक्तिक सामर्थ्यापेक्षा त्याच्या गरजा मोठ्या बनवून टाकल्या आहे. म्हणजे जेवढं त्याचं सामर्थ्य आहे त्याच्यापेक्षा त्याच्या गरजा मोठ्या आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला लोकांमध्ये यावं लागतं, म्हणजे समाजामध्ये यावं लागतं, असा याचा अर्थ आहे. तर याच्यामधला आपल्याला अनुमान काढायचा, अनुमान म्हणजेच अर्थ काढायचा, ते सोपं असतं. या पॅसेजचा अर्थ असलेलं वाक्य 4 नंबर आहे, कारण की विविध नैसर्गिक गरजांनी मानवाला एक सामाजिक प्रणालीमध्ये सिस्टम मध्ये बांधून ठेवलंय. त्याच्या गरजांनी त्याला समाजात बांधून ठेवलंय. बरोबर आहे, कारण समाजाशिवाय त्याच्या गरजा होऊच शकत नाही, ते कुठल्याही गरजा असं ना. असं वाक्य आपल्याला निवडायचं आहे. 1 नंबर होतं, निसर्गाने मानवी जीवनात खूप विविधता निर्माण केली, हे अनुमान नाही त्याचा. 2 नंबर होतं, कुठल्याही समाजाला नेहमी त्याच्या गरजांपेक्षा कमीच मिळतं. हे बघा, हे सगळं असं लगेच तुमच्या लक्षात येईल की आपल्याला निवडायचं काय. ठीक आहे. आता 12 नंबरचा पॅसेज बघा. मागील दशकात बँकिंग क्षेत्राला मुख्यतः मध्यम व उच्च मध्यम वर्गातील लोकांना सेवा प्रदान करण्यासाठी उच्च प्रतीच्या स्वयंचलित व इतर उत्पादनांना पुनर्रचित केले पाहिजे. ठीक आहे, पुनर्रचना केली पाहिजे. आज बँकिंग व गैर बँकिंग आर्थिक सेवा संस्थांसाठी नव्या कार्यक्रमांची गरज आहे. याच्यातला तुम्हाला काय करायचं आहे, मेसेज काढायचा आहे. बाबा याच्यामध्ये काय दिलंय, सरळ सरळ दिलंय त्यांनी, की आर्थिक सेवा देणाऱ्या संस्थांची गरज आहे, हा त्याच्यातला सरळ सरळ मेसेज आहे. आर्थिक सेवा देणाऱ्या संस्थांची गरज आहे, ते 4 नंबर मध्ये कव्हर होतं, की वित्तीय संस्थांना आपल्याला चालना देण्याची गरज आहे, हे त्याच्यातला सरळ सरळ. आता पहिलं काय होतं, बँकेच्या अधिकच्या स्वयंचलित, अधिकची गरज नाही आहे, तेच भरपूर आहे. 2 नंबर होता, आपल्या संपूर्ण वित्तीय संस्था प्रणालीचा आमूलाग्र फेररचना करायची आवश्यकता नाही, फक्त त्यांच्या नव्या कार्यक्रमाची गरज आहे. पण आमूलाग्र, आमूलाग्र म्हणजे काय, मुळापासूनच बदलून टाकायचं एवढं नाही करायचं आहे. 3 नंबर होता, बँकिंग गैर बँकिंग संस्थांना एकत्रीकरणाची तसं पण काही गरज असलेलं काही तिथं चर्चा केलेली नाही. तेवढी पॅसेजच्या जोडीनुसार आपल्याला अर्थ काढायचा आहे. 13 नंबर मध्ये होतं बघा. आता याच्यामध्ये थोडं फिलॉसॉफिकल घेतलं होतं त्यांनी, की जो व्यक्ती कुठलाही निर्णय घेण्याच्या वेळेला चलबिचल असतो, 2 पैकी कोणता निर्णय घ्यायचा, तो कोणता निर्णय घेऊ नाही शकत. म्हणून निर्णय घेताना व्यवस्थित त्याच्यावर विचार करा, त्याचे दोन्ही बाजू बघा, लोकांची मतं विचारात घ्या, चर्चा करा, मग फायनल निर्णय घ्या, असा त्याच्यातला पॉइंट होता. त्याच्यात की नोट काय असं विचारलं होतं, त्याच्यातला महत्वाचा मुद्दा काय आहे, याच्यात डिस्कस केलेली कोणती गोष्ट आहे, तर दिलेल्या उत्तरानुसार आपण कुठलाही संकल्प करण्यापूर्वी त्यावर विचार करून येणाऱ्या सूचना व सल्ले विचारात घेऊन मग त्या निर्णयाशी ठाम राहून तो संकल्प पूर्ण केला पाहिजे, असा सरळ सरळ अर्थ असलेलं पर्याय क्रमांक 1 आपल्याला घ्यायचं. काय होतं, प्रथम आपण विवेकपूर्ण चर्चा व विचार करून नंतर दृढ निश्चय केला पाहिजे. करेक्ट आहे. 2 नंबरला काय होतं, आपण आपल्या मित्रांचे सर्व सल्ले व सूचना झुगारून, असं नव्हतं, आपण आपल्या विचारात नेहमी उदारमतवादी असलं पाहिजे. तो उदारमतवादी नाही, उदारमतवादीचा अर्थ वेगळा होतो. याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहे, मग निर्णय घ्यायचा आहे. फक्त उदारवादी राहून कसं चालेल. आपण नेहमी कृतींशी ठाम व यशाभिमुख असले पाहिजे. आता कृतींशी आपण ठाम असलं पाहिजे,
पण केव्हा ठाम? पूर्ण चर्चा झाल्यावर. आणि यशाभूमी म्हणजे यशच मिळालं पाहिजे प्रत्येक कृतीतून असं नाही, पण निर्णय योग्य घेतला पाहिजे, लोकांचे सल्ले विचारात घेतला पाहिजे आणि नंतर मग दृढ निश्चय केला पाहिजे, यशाभिमुख पाहिजे. असं काही पॅसेज मध्ये कुठे नाहीये, म्हणून तो मुद्दा जरी वाटत असेल तर तो नाही घ्यायचा योग्य. 13 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 1 नंबरचं घेणं गरजेचं आहे. बघा 14, हवामान बदलामुळे संसाधनांचा ऱ्हास जलद गतीने होतोय, बरोबर. आता याच्यामध्ये पर्यावरणाचं म्हटलेलं आहे, त्याच्याने ऱ्हास होतोय. त्याच्यामुळे एक प्रतिस्पर्धा लागली आता. ते क्लायमेटमुळे संसाधनं कमी होत आणि ती मिळवण्यासाठी चढाओढ चालली आहे आणि या चढाओढीमध्ये राजकीय गंभीर स्वरूपाचे हिंसक परिणाम होत आहे असं लिहून दिलंय त्याच्यात. आणि या संसाधनांवर आधारित संघर्ष हा कधी खुला स्पष्टपणे नाही दिसून येत, ही छुपी कुठेतरी एक स्पर्धा आहे. त्यामुळे आपल्याला अलग पद्धतीने याच्यावर विचार करणं हे थोडस कठीण जातं की वेगळं म्हणून पाहता येत नाही, असा मुद्दा होता. याच्यातला इम्प्लिकेशन पतितार्थ याच्यातला तो अर्थ व्यक्त होतो तो बाहेर काढायचा आहे. वरील उदाहरणानुसार हवामान बदलामुळे अभावामुळे अनेक संघर्ष निर्माण होता, हा फॅक्ट दिलाय. ते प्राथमिकता राजकीय स्वरूपाचे फॅक्च्युअल स्टेटमेंट काढायचं त्यामुळे हे संघाचे राजकीय संघर्षाला परिणामकारक ठरतात असं 3 नंबर मध्ये दिले बघा. पर्यावरणीय मुद्दे म्हणजे जे काही रिसोर्स बेस्ड आहे तर ते संसाधनांवर दबाव निर्माण करून राजकीय संघर्षाला प्रेरित करतात, बरोबर आहे. कारण राजकीय संघर्ष छुपे आहेत, दिसून येत नाही ते. आता 1 नंबरला का नाही घेतला आपण? तर संसाधन आधारित संघर्ष यांनी राजकीय मूल्यावर आधारित, राजकीय मूल्यावर आधारित नाही, त्याच्यात राजकीय मूल्य पाळलेच जात नाही, हिंसक कार्यवाही होत आहे, मूल्य कुठे तिथे. 2 नंबर, पर्यावरणीय व संसाधन आधारित समस्या सोडवणे कोणताही राजकीय मार्ग नाही, टोकाचं वेगळं वाक्य आहे. आणि 4थं होतं, विचारधारा आणि संकल्पनांवर आधारित राजकीय संघर्षाचे निरसन कधीच होऊ शकत नाही, असं कधीच नाही, असं कुठे काही डिस्कस केलेलं नाही. 15 नंबर आहे, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक संबंधित होतं बघा. तर याचा पॉइंट डिस्कस केला आपण तर याच्यात असं आहे की मागच्या 2 दशकामध्ये जीडीपी मध्ये 50% वृद्धी झालेली आहे, एक गोष्ट प्लस आहे. जीडीपी मध्ये वृद्धी झाली, एक गोष्ट प्लस आहे. पण सर्वसमावेशक संपत्तीमध्ये 6% वाढ झाली, म्हणजे जीडीपी वाढला 50 आणि सर्वसमावेशक संपत्ती जी वाढली ती फक्त 6%. आणि सध्याच्या दशकामध्ये जीडीपी संचलित आर्थिक कामगिरीमध्ये मानवी भांडवल, जंगल जमीन सारख्या प्राकृतिक भांडवल या घटकांना केवळ नुकसान झालंय. म्हणजे इकडे जीडीपी वाढताना आपल्याला नैसर्गिक संपदेत मानवी भांडवलामध्ये घट झालेली आहे असं या ठिकाणी नमूद आहे. त्यामुळे जीडीपी संचलित समृद्धी ही इष्ट म्हणजे योग्य पण नाहीये, टिकाऊ पण नाहीये, असा अनुमान आपल्याला काढणं योग्य आहे. कारण आपल्याला अनुमान काढायचं, मग ती आकडेवारी दिली आहे की किती टक्क्यावर किती आलेलं आहे आणि मानवी भांडवल आणि संपदा किती वाढली, ते सगळं जर विचार केला तर आपल्याला ते योग्य पण नाही आणि टिकाऊ पण नाही असं असलेलं विधान हे अनुमान म्हणून बाहेर काढायचं, त्याच्यातून ते बाहेर काढायचं. सूचित होणारं वाक्य काय सुचवतंय बाबा ते वाक्य आपल्याला बाहेर काढायचं. पुढे पाहता 16 नंबरचा पॅसेज बघू. आता 16 नंबरच्या पॅसेज मध्ये आपल्याला काय दिलंय तर उघड्यावर शौचाला टॉयलेटला बसणे, बघा हे असे का बरं पॅसेज येत आहे तो तुम्हाला युपीएससी बेस मध्ये, हे सगळे तुमच्या अधिकारी झाल्यानंतरच्या सोशल प्रॉब्लेम्सला इश्यूजला टच करताय, उघड्यावर शौचाला बसताय. आता काही लोक ते का पसंत करतात किंवा घरात शौचालय असून पण का शौचाला जात नाही, तर त्याचं कारण जेव्हा असं पाहण्याचा प्रयत्न केला तर ते का टाळतात असे लोक, तर त्याला ते अशुद्ध मानतात, प्रदूषित म्हणतात की घरात शौच करणं काय वाईट आहे, किती वाईट आहे बाय घरात शौच करायची, त्यांची मानसिकता बाहेर शौच करायची, शौचाला ते प्रदूषण समजतात म्हणून घरात नको. आणि परत सेफ्टी टँक काही वर्षांनी त्याला उपसाव्या लागतात, काढावा लागतं तो मल, ते किती अशुद्ध आहे, दूषित आहे, म्हणून काही लोक उघड्यावर शौचाला बसतात. काहींकडे घरात शौचालय असून ते काय करतात, बाहेर त्या ठिकाणी जातात, कशामुळे तर या गोष्टी. म्हणून याच्यातला मेसेज काय आहे तर आपण बाबा लोकांना समजून सांगितलं पाहिजे की शौचालय घरात असणं हे अशुद्धतेचे नव्हे तर उलट शुद्धतेचं प्रतीक आहे बाबा, बाहेर गेला तर
जास्त रोगराई पसरेल, त्याच्यामुळे जीवजंतूंमुळे एक पॅसेज याच्या पूर्वी पण पाहिलंय आपण, डायरिया सारखे त्याला त्रास होतात. तर अशा पद्धतीचा हा मेसेज याच्यातून प्राप्त होतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ज्याच्यात दिलंय त्यांनी की शौचालयाचा उपयोग करणे व टाक्या खाली करणे हे अशुद्धतेचे लक्षण नसून शुद्धतेचे लक्षण आहे, असं या ठिकाणी घेतलं पाहिजे. ठीक आहे. आणि मग बाकी होतं लोक आपल्या सवयी बदलू शकत नाही वगैरे, प्रायव्हसी नाही, हे सगळं चुकीचं ठरतं. 17 होतं बघा, सवयींबद्दलचा पॅसेज आहे. सवयी असणे हे आपल्यासाठी तोपर्यंत हानिकारक नाही जोपर्यंत त्या आपल्यासाठी हानिकारक ठरत नाही. खरे पाहता आपल्यापैकी तो एक सवयींचा समूह, म्हणजे ते तोपर्यंत चांगलं आहे जोपर्यंत ते आपण त्याच्या आहारी जात नाही, म्हणजे बरोबर. मग त्या जर सवयी काढून घेतलं तर आपल्यात काही शिल्लक राहत नाही. इतक्या सवयी ह्या आपल्या जीवनामध्ये महत्वाच्या, काढून घेतल्या तर आपल्या जीवनात काही शिल्लक राहत नाही. त्याच्यानंतर आपल्या गोष्टी आपण करू शकत नाही. जीवन प्रक्रियेला ते सुलभ करतात. पॅसेज मध्ये क्लिअर लिहिलंय, ते आपल्या जीवन प्रक्रियेला सुलभ करतात. म्हणून तो एक बंडल ऑफ हॅबिट्स आहे. माणूस त्याच्या दैनंदिन जीवन या तो सहज करीत असतो, सहज होऊन जाता. आणि जर तुम्ही सगळ्या सवयी बदलून टाकल्या आणि वेगळ्या सवयी करण्याचा प्रयत्न केला तर एवढं दिवसभरात तुम्हाला कठीण होऊन जाईल. सकाळी उठल्यानंतर आपल्याला सवय ब्रश करणं, शौचाला जाणं, नाश्ता करणं, आता मोबाईल पाहायला लागलो हल्ली, तर या सगळ्या गोष्टी जर बदलून वेगळ्या पद्धतीने करायला लावल्या तर इतका गोंधळ निर्माण होईल. म्हणून ते जीवनाला काय करतात, इझी करतात. असा मेसेज असलेलं वाक्य आपल्याला घ्यायचंय, किंवा काय सुचवतो बाबा पॅसेज, काय सजेस्ट करतो. तर पहिलं होतं, आपल्या जीवनाला कठीण करून टाकतो सवयी नाही, तंतोतंतपणा आणतात ते पण नाही, पण ते जीवनाला इझी बनवतात. सुलभ शब्द होता, सुलभ वर्ण आपल्याला इझी हा एक अर्थ काढायचा आहे, आणि तो असलेला पर्याय क्रमांक 3 हा बरोबर ठरतो. पुढे आता बघा, काम करण्याच्या सक्ती, 18 नंबरचा पॅसेज आता, काम करण्याच्या सक्तीपासूनची पूर्ण मुक्तता हे अनैसर्गिक आहे. म्हणजे बघा, आपल्याला प्रत्येकाला काम आहे, याच्यापासून जर तुम्ही मुक्त झालं तर हे अनैसर्गिक आहे. कारण देवानेच आपल्याला काम करण्यासाठी बनवलेलं आहे. जर तुम्ही काम नाही करू लागले, मग काही लोकांना जास्त काम करावं लागेल तुमच्या बदल्यात, असं साधारणपणे या ठिकाणी दिलं. हे क्रूरता आहे. मग आपलं काम आपण नाही करायचं, समोरच्याच्या खांद्यावरती जबाबदारी टाकायची, ही क्रूरता आहे. याच्यापासून आपण वाचू शकत नाही. आणि एक फावला वेळ आहे, जर काम नाही केलं तर फावल्या वेळेचा वापर आपण किती प्रमाणात करायचा हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे. याची मेन आयडिया किंवा याची प्रमुख संकल्पना असलेलं वाक्य आपल्याला निवडायचं होतं. तर वरील उतारानुसार मानवासाठी काम करणे हे त्याच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. जर कामच नाही राहिलं तर मनुष्य एक दिवस संपून जाईल, असं म्हटलंय. त्याचप्रमाणे शेवटी असं म्हटलंय की आराम करणे किंवा फावला वेळ घालवणे आपल्यास किती परवडण्यासारखं आहे. हाऊ मच टाइम वी शुड यूज ॲज लेजर, किती वेळ आपण फावला म्हणून वापरू शकतो, याचं पण एक गणित आपण केलं पाहिजे, असं व्यक्त करणारं मेन आयडिया आपल्याला विचारले असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर होतं. कारण त्याच्यात लिहिलं असं, काम व आराम म्हणजे लेजर यामध्ये संतुलन असणं हे अत्यंत आवश्यक आहे. 19 नंबरचा पॅसेज, ठीक आहे. 19 नंबरच्या पॅसेज मध्ये काय दिलंय बघा. तर लोकशाही बद्दल होतं. लोकशाही असलेल्या राज्यात जेथे लोकांमध्ये एक प्रकारची राजकीय परिपक्वता असते, ती सत्ताधारी कायदे मंडळ व जनतेची संघटित इच्छा यामध्ये क्वचितच संघर्ष आढळतात. इतकासा छोटासा पॅसेज होता. तर याच्यातला मतितार्थ, इम्प्लिकेशन विचारलाय. काय लिहिलं तर की लोकशाही असलेल्या राज्यात लोकांमध्ये राजकीय परिपक्वता आहे. जेथे राजकीय परिपक्वता आहे तेथे कायदे मंडळ व जनता यांच्यातला संघर्ष विरळ आहे. लोक राजकीय परिपक्वता पाहिजे, असाच अर्थ असलेलं वाक्य 4 नंबरचं आहे की परिपक्व लोकशाहीमध्ये सर्व महत्वाची प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये बलाचे कार्य अगदी नगण्य, बल म्हणजे पॉवर काही नाही, सुलभ आहे. त्याच्यातला संघर्षच काय म्हटलंय त्यांनी, विरळ आहे. म्हणजे बलाचा, पॉवरचा वापर हा नगण्य आहे. नगण्य म्हणजे न गण्यासारखा, कमी आहे, असा सरळ सरळ अर्थ याच्यामधून काढणं गरजेचं. म्हणून पर्याय क्रमांक 4. 20 बघा, असं म्हटलंय की आपल्या समोर कठोर परिश्रम आहेत. जोपर्यंत आपण आपल्या पणाला, आपण जो पण घेतलेल्या आयुष्यामध्ये प्लेज प्रतिज्ञा केली आहे
या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला नियती बनवू पाहते. अर्थात हे नेहरूंच्या पहिल्या भाषणातले काही वाक्य दिसतंय आपल्याला. तोपर्यंत आपल्याला आपण प्रगतीपथावर आहेत. आपणास उच्च प्रकारचे आदर्श आपल्या जीवनात आणावयाचे आहे. मग आपण कुठल्याही देशाचे कुठलेही लोक असू, आपण एक समान पुत्र म्हणून आहोत. हा सगळ्या गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आपल्याला दायित्व आहे. जातीयवाद, संकुचित वृत्ती या सगळ्या गोष्टींना आपण कुठेतरी बाजूला ठेवून या थारा देऊ शकत नाही, तरच आपला देश महान होऊ शकतो. असं म्हटलंय तर आपल्याला विचारलंय की वरील उताराचा लेखक कोणती गोष्ट प्राप्त करण्याचे आव्हान आहे आपल्याला. नेहरूंचा पॅसेज दिसतोय आपल्याला. कोणती गोष्ट प्राप्त करण्याचे आव्हान आहे, कोणती गोष्ट प्राप्त करणं आपल्यासाठी चॅलेंजिंग आहे. तर दिलं काय आहे, आपण कुठल्याही धर्माचे असलो तरी आपल्यासाठी समान अधिकार आणि जबाबदाऱ्या आहे. व आपल्याला जातीयवाद, संकुचित वृत्तीला आपण थारा देऊ शकत नाही असं म्हटलंय. म्हणजेच आपल्या पुढे प्रॉब्लेम कोणता आहे तर परिश्रम, बंधुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता हे आव्हान आहे. कारण ते प्राप्त करायला थोडंसं अवघड होतं. असं पर्याय क्रमांक 4 असलेलं वाक्य आपल्याला निवडायचं आहे. 21 मध्ये बघा, एखादी लोकशाही पद्धती यशस्वी होण्यासाठी त्यात राजकारणात व्यापक प्रमाणात आवड असणे व भाग घेणे आवश्यक आहे. बघा आता लोकशाही जर यशस्वी व्हायची, जर तुम्ही त्याच्यात सहभाग घेत नाही, मतदानाला जात नाही, तुम्ही असं म्हणता जाऊ द्या काय मतदानाला जायचं, त्या दिवशी सुट्टी आहे, आपण जाऊ कुठेतरी फिरायला. जर तुम्ही तसं करत असाल, लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग घेत नसाल, तर लोकशाही यशस्वी होणार नाही. असं साधारण याच्यामध्ये मुद्दा डिस्कस केलाय. तर काय म्हटलं काय होतं याच्यामध्ये, तर यशस्वी होण्यासाठी आपल्याला आवड निर्माण होणं, त्याच्यात भाग घेणं, आणि लोकशाहीमध्ये भाग घेणं म्हणजे काय असतं, मतदान करणं. आपण मतदानामध्ये सहभाग घेतला पाहिजे. तर ते जाणीवपूर्वक जर दूर राहिलं तर ते अराजकतेचं सूचक आहे. म्हणून मतदान न करणं एखाद्याला राजकीय समाजातील लाभ आणि सवलतीचा उपभोग घेऊन राजकीय जबाबदारीला झटकण्यासारखे, रिफ्यूज करण्यासारखे. हा पॅसेज आपल्याला काय सुचवतोय असं विचारलं होतं, तर आपल्याला मतदानाचं कर्तव्य असलेला पहिला पर्याय आपल्याला हा पॅसेज कशाशी संबंधित आहे असं विचारलं होतं. ती एक ओळ राहिली तिथे, ते कशाशी संबंधित आहे. तर मग आता बघा, कर्तव्य आहे एक, तर अधिकार म्हटलं, अधिकारपेक्षा पण कर्तव्य. अधिकार तर आपल्याला मिळणार आहे, कर्तव्य आपल्याला पार पाडायचंय. ठीक आहे. 22 नंबरचा पॅसेज काय म्हणतो बघा, कोणत्याही स्वतंत्र देशात त्याच्या नेतेपदी त्यांना लीडरची क्वालिटी सांगितली आहे. कोणत्याही देशामध्ये नेतेपदी पोहोचणारा व्यक्ती हा सामान्यतः उत्कृष्ट चारित्र्य आणि योग्यता असलेला. त्याच्यामध्ये एक असतं चारित्र्य, त्याच्यामध्ये असते योग्यता. त्या व्यक्तीच्या सुरुवातीच्या गुणांवरनं ते लक्ष द्यायला लागतं की हा लीडर बनू शकतो, आणि हळूहळू हळूहळू मग तो प्रवास करतो. कोण? लीडर लोकशाहीमध्ये. पण जर हुकुमशाहीचा जो काही लीडर आहे हा अपघाताने म्हणजे बाय चान्स परिस्थितीमुळे होतो. अचानक देशामधली निराशाजनक परिस्थिती निर्माण होते, काहीतरी संघर्ष निर्माण होतं, आणि त्याच्यात देशातलं नेतृत्व करायला हा जो काही हुकुमशाह आहे हा जन्माला येत असतो. असं साधारण पॅसेज आहे. हा पॅसेज आपल्याला काय सजेस्ट करतो असं विचारलंय, काय सुचवतो, तर 1 नंबर दिला तर नेता आपल्या भावी स्थितीबद्दल अनुमान करत असतो. नेता नाही करत, लोक करतात. नेता फक्त एखाद्या स्वतंत्र देशाकडनं निवडला जातो हे काही म्हटलं नाही. तिसरं, एखाद्या नेत्याने आपला देश निराशेतून मुक्त झाला पाहिजे या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. नेत्याने निराशेतून हे पण नाही, तर एखाद्या देशातील दुःखद आणि निराशामय परिस्थितीमुळे कधी कधी हुकुमशाह निर्माण होतात, अपघाताने निर्माण होतात. देशाच्या शेवटच्या ओळीत म्हटलंय बघा, है ना, तर आपल्या असलेल्या बाबतीत बऱ्याचदा हुकुमशाह असलेली व्यक्ती अपघाताने किंवा देशातील दुःखद परिस्थितीने बनते. दुःखद परिस्थिती किंवा निराशामय परिस्थिती म्हटलं असं पॅसेज मध्ये. ते विधान आपल्याला शोधायचं होतं 22 मध्ये. 23 मध्ये काय विचारलंय बघा, 23व्या पॅसेज मध्ये विचारलंय की तांत्रिक प्रगती जी टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस हे प्रमुख वरदान हे नक्कीच भौतिक गोष्टींचा संचय करणे असू शकत नाही. म्हणजे जर तुम्ही तांत्रिक प्रगतीला जर भौतिक संचय म्हणून जर पाहत असाल, जितकं मटेरियल प्लेजर माझ्याकडे आलं तितका मी तांत्रिक
टेक्निकली पुढे गेलो असा जर तुम्ही विचार करत असाल तर हे चुकीचं आहे. फावल्या आणि दुसरा एक पॉईंट घेतला की फावल्या वेळेचा उपयोग हा या गोष्टीला मात्र नक्कीच कुठली सीमा मर्यादित नाहीये. ज्या व्यक्तीनं फावल्या वेळेचा सदुपयोग करावा हे माहीत नसते ते लोक हे वाया घालवतात आणि मग ठराविक लोकच जे त्या लेजरचा फावल्या वेळेचा उपयोग कल्पकतेने करतात. साधारण अशी माहिती याच्यामध्ये आपल्याला दिसते. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये ऍझम्पशन विचारलाय मित्रांनो, कोणत्या गोष्टीवर आधारित आपल्याला हे वाक्य केलेलं आहे ते आपल्याला आता बघा. उतार्यातील माहितीनुसार काय गृहीत धरलंय की काही लोक फुरसतीचा योग्य वापर करून एखादी कल्पक समाज उपयोगी गोष्ट निर्माण करून समाजाची प्रगती आणि उन्नती साधतात. म्हणून या उतार्याचा गृहतक हा 2 नंबरचा बरोबर आहे. 2 नंबरला काय दिलं मी वाचतो बघा आता. काही लोकांमध्ये फावल्या वेळेचा नाविन्यपूर्ण व मौलिक गोष्टी निर्माण करण्यात वापरला जाणे हा मानवी प्रगतीचा एक महत्वपूर्ण स्रोत मानला जातो. कारण त्या ते चांगल्या गोष्टीसाठी समाज उपयोगी गोष्टीसाठी उपयोग करतात. म्हणून त्या आधारावर बोललं गेलंय का हे एक कल्पकतेने समाज हितासाठी उपयोगी ठरतात. पहिलं काय होतं की लोक फावल्या वेळेला नेहमी एक भेट समजतात व त्याचा उपयोग जास्तीत जास्त भौतिक संपदा जमा करण्यासाठी करतात. हे अझम्पशन नाहीये, हे तर कन्क्लुजन झालं, म्हणजे त्याचं अनुमान झालं की कोणत्या आधारावर फावल्या वेळेचा उपयोग लोक तसं करतात. म्हणून ते देशाच्या हिताला कारणीभूत असतात ठराविक लोक. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 24 मध्ये डिजिटल युगाबद्दल बोललेलं आहे की आपण डिजिटल युगात वापरतो. डिजिटल म्हणजे काही विशिष्ट धोरणात्मक कार्यपद्धतीने, ज्याला डिजिटलायझेशन म्हणतो आपण, हे स्ट्रॅटेजिकली आणि स्पेसिफिकली केलं जातं. आपलं असं ज्ञान आहे की आपण कोण आहोत, तर आपल्या आजूबाजूला आपण कसं जुळवतो, आपलं जीवन, श्रम, भाषा इत्यादी क्षेत्राकडे आपण पाहत असतो. डिजिटलायझेशन हे स्ट्रक्चर्ड आहे. या पद्धतीने हवे मध्ये सगळं अदृश्य आहे तसंच डिजिटल सगळं अदृश्य आहे. त्या प्रणालीत आपण जगतो. या साधन तंत्र एकदम इंटिमेट गॅजेट्स आहे, याचा वापर करतो. आपण जीवनामध्ये कल्पना करतो, पूर्ण संरचित आहे. डिजिटल हे केवळ उपकरण नाही, आपली दिशा, समाज व सगळ्यांना प्रभावित करतं. हे पूर्ण पॅसेजमध्ये डिजिटलचा गुणगौरव केला आहे आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये आपल्याला डिजिटलायझेशन दिलंय असं याची माहिती आहे. जर आपल्याला सरळ सरळ जर संदेश आपल्याला विचारला असेल तर डिजिटल आणि माणसाचं जीवन हे किती एकमेकाशी रिलेटेड झालंय सध्या, असं साधारण अर्थ काढायला पाहिजे. दिलेल्या उतार्यातील माहितीचा विचार करता डिजिटल प्रणालीने आपल्याला आपल्या संपूर्ण जीवनाला व जीवन व्यवहाराला प्रभावित केलंय. बरोबर. त्यामुळे डिजिटल प्रणालीबद्दल बोलणे म्हणजे आपण आपल्या जीवनाबद्दल बोलत आहोत हे सिद्ध होते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. बरोबर. पण आपण डिजिटल प्रणालीशिवाय जगू शकत नाही, तर आपले अस्तित्व त्यावर अवलंबून हे चुकीचं आहे. पण ते जीवनाच्या प्रत्येक अंगात आहे, पण त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, त्याच्यावर आपलं अस्तित्व आहे असं नाही. सगळं चाललं गेलं तरी आपण जिवंत राहणारच आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. फक्त ते वाक्य निवडायचं जे संदेश आहे. तर 2 नंबरचं करेक्ट आहे. तर डिजिटल तंत्राबद्दल काही बोलणं म्हणजेच आपण आपल्या जीवनाबद्दल व जीवनचर्येबद्दल बोलणं आहे असं. बरोबर. डिजिटल बोललं तुम्ही अगदी मोबाईल पासून घ्या, सगळं सगळं तेच जीवनाबद्दलच आहे. ठीक आहे. शेवटचे आता 3 पॅसेज आहेत. ठीक आहे. 25 नंबरला काय होता, IMF एक संस्था आहे, ज्याला आपण इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणतो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणतात त्याला. तर ठीक आहे. त्यांनी काय म्हटलंय ते महत्वाचं आहे पुढे, कारण की संस्था जरी त्याचा अर्थ नाही कळला त्यावेळेला, पण त्यांनी पुढे काय म्हटलंय हे फार महत्वाचं ठरतं. तर असे निदर्शनास आणून दिले आहे की मध्यम उत्पन्न सापळा म्हणजे याच्यामध्ये मिडल इन्कम ट्रॅप बद्दल बोलले, तर आशियातील वाढत्या अर्थव्यवस्थांना अडचणीत आणलंय. मुद्दा काय आहे, तर हे जे काही मध्यम उत्पन्न सापळा आहे, आता हे लगेच नाही कळालं समजा तरी पुढे वाचत राहायचं. काय तर या सापळ्याने काय केलंय, आशियातील अर्थव्यवस्थांना एका विशिष्ट उत्पन्नापर्यंत, एका पॉइंट पर्यंत येऊन थांबवलंय. त्याच्या पलीकडे त्यांचा विकास होऊ नाही शकत आहे. आणि विकसित पाश्चिमात्य उत्पन्नांपेक्षा हे फार कमी आहे. एका लिमिट पर्यंत उत्पन्न येऊन जातं, एका बिंदूपर्यंत येऊन जातं.
विकसित राष्ट्रांच्या उत्पन्नापेक्षा ते फार कमी आहे. हा मिडल ट्रॅप, या कन्सेप्टला मिडल ट्रॅप इन्कम साधारणपणे हे जे मिडल इन्कम ट्रॅप असं म्हटलं जात आहे. ठीक आहे. आणि मग आता याच्यात पुढे जाऊन काय म्हटलंय तर IMF ने मध्यम उत्पन्न सापळ्याचे अनेक कारणं सांगितली आहे. म्हणजे नवल वाटण्यासारखं काही नाही. जर आधारभूत संरचना म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि समग्र अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स हे त्याचे गोष्टी, परंतु IMFच्या मते याचा परिणाम उत्पन्नाची वृद्धी कोसळणे आहे. प्रमुख कारण काय आहे? उत्पन्नाच्या वृद्धीला कोसळणं. म्हणजे थोडक्यात हे जे काही आहे मध्यम उत्पन्न सापळा एका पॉइंट पर्यंत आणून ठेवलंय, म्हणजे अशा राष्ट्रांच्या उत्पन्नावर परिणाम होऊन उत्पन्न कमी होतं, ते कोसळतंय. जवळपास सर्वच वेगाने विकसित होत जाणाऱ्या राष्ट्रांचे हे वैशिष्ट्य आहे. असा पर्याय क्रमांक आपल्याला 2 घ्यायला लागेल, ज्याच्यात दिलंय की वेगाने विकसित होणाऱ्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थातील मध्यम उत्पन्न सापळा हे एक सर्वसामान्य वैशिष्ट्य सर्वांना लागू होत आहे. ठीक आहे. पुढे 26 बघा, आर्क्टिक महासागर भौगोलिक सोशल इश्यू दिलाय. तर बघा सगळ्या विषयांवर इकॉनॉमिक्स, सोशल आहे, एन्व्हायरमेंट आहे, टँक्स आहे, सगळं सगळं, उघड्यावर शौचाला बसणे, सामाजिक इश्यू आहे, एवढ्या याच्यावर UPSC त्या बेसवर आपल्याला विषय कव्हर करता येतात. बघा आर्क्टिक महासागरात उन्हाळ्यात बर्फ वितळण्याची प्रक्रिया ही झपाट्याने होते, त्या मानाने पुन्हा बर्फ जेव्हा हिवाळ्यात बनेल ती प्रक्रिया थोडीशी कमी मंदावते. त्या आर्क्टिक महासागराच्या वातावरणाच्या बदलामुळे त्यामध्ये उष्णतेचं प्रमाण वाढलंय. दुसरी गोष्ट म्हणजे मागील 3 दशकामध्ये उन्हाळ्यामध्ये बर्फाचं प्रमाण 30% बनण्याचं घटलंय. व्हेरी हॉरिबल. आणि या वाढत जाणाऱ्या उन्हाळ्यांचा कालावधी वाढत जातोय. पूर्वी समजा 90 दिवस असेल तर आता समजा 95 दिवस होत आहे, ते वाढत चाललंय. ते आर्क्टिक महासागराच्या खाद्य जलाला, फूड वेबला याच्याने धोक्यात आणलंय. विशेषतः तो परिणाम जो आहे तो अस्वलांवर झालेला आहे. ते जे पोलर बियर आहे त्यांच्यावर झाला आहे. तर याचा आपल्याला संदेश, समर्पक संदेश व्यक्त करणारं वाक्य कोणतं आहे ते निवडायला लावलेलं होतं. दिलेल्या उतार्यानुसार हवामानातील बदलामुळे आर्क्टिक महासागरात जी उष्णता निर्माण होते त्या भागात मोठ्या प्रमाणावर बर्फ वितळण्याचं काम आहे, तो धोका निर्माण झालाय. खाद्य जलाला त्याला फटका बसलाय. ध्रुवीय अस्वल याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. संदेश, सरळ सरळ संदेश काढायचा, फॅक्च्युअल डाटा तिथून बाहेर काढायचा. आता 1 नंबरला काय म्हटलं होतं, हवामान बदलामुळे आर्क्टिक महासागरातील उन्हाळे अल्पावधीचे बनले, मात्र तापमानात प्रचंड वाढ झाली. आता उन्हाळे अल्पावधीचे आहे का? नाही, दीर्घावधीचे झाले. हे नाही कव्हर झालं. ध्रुवीय अस्वलांना त्यांच्या जीवितासाठी दक्षिण ध्रुवाकडे स्थलांतरित केले पाहिजे. असं कसं काय? एवढं हॉरिबल बदल नाही करू शकत आपण. ध्रुवीय अस्वलांच्या अनुपस्थितीमुळे आर्क्टिक महासागरातील संपूर्ण शृंखला ही नाहीसी होऊन जाईल. असं नाहीसी होऊन जाईल हे कसं होईल? चुकीचं आहे. पण मग हवामान बदलामुळे ध्रुवीय अस्वल त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला हे संदेश देणारं ऍक्च्युअल स्टेटमेंट आपल्याला बाहेर काढायचं होतं 26 मध्ये. तर शेवटचा पॅसेज आहे खाद्यपदार्थ. बघा त्याच्यामध्ये आपल्याला ना योग्य पर्याय निवडायला लावला तर सरळ प्रश्न होता. तर खाद्यपदार्थ त्याला खाणाऱ्या लोकांपेक्षा जास्त प्रवास करतात. खाद्यपदार्थ प्रवास करतात. हे कुठेतरी पॅकेज होता, तिच्याकरता फॅक्टरी तयार करावं लागते, मग निसर्गाच्या सान्निध्यामधली जागा शोधावं लागते, झाडं तोडावं लागतात, रस्ते बनायला लागतात, मग वाहतूक होते, मग वायू प्रदूषण होतं त्या धुरामुळे. बघा, आणि अन्न पॅकेज करताना बरंचसं अन्न जे तर ते जतन करण्यासाठी बाकीचं अन्न फेकावं लागतं, चांगलं चांगलं घ्यायला लागतं. त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी होते. की हे अन्न ज्या ठिकाणाहून आणलं जातं फॅक्टरीमध्ये तिथल्याच लोकांना अन्न कमी पडायला होतं. मग असं साधारण याच्यामध्ये दिलंय. कोणतं विधान बरोबर आहे? तर स्थानिक स्तरावर पिकवलेल्या अन्न घटकांचा जर आपण उपयोग केला, जिथं आहोत स्थानिक लेवलला तेच खाल्लं आणि दूर अंतरावर येणाऱ्या अन्न घटकांवर अवलंबून नाही राहिलो तर ते पर्यावरणासाठी पूरक आहे. बरोबर आहे. कारण की दिलेल्या माहितीनुसार बघा, सुरक्षित व प्रक्रिया केलेलं म्हणजे प्रिझर्व्ह अँड प्रोसेस फूड यामुळे पर्यावरणावर वाईट परिणाम होतो. दिलंय त्यांनी. रस्ते बनवणे, प्रदूषण, ट्रक जाणे, हे सगळं त्याचा परिणाम. मग कारखान्याचं सपाटीकरण, त्याच्यासाठी रस्त्यांचं रुंदीकरण, प्रदूषण, अन्न घटकांची नासाडी पण होते. या सर्व गोष्टी जर मग आपण स्थानिक स्तरावर उत्पादित केलेलं अन्न खाल्लं
आणि इतर बाहेरून अन्नावर उपलब्ध अवलंबून नाही राहिलो तर नक्कीच हे पर्यावरणासाठी पूरक आहे. म्हणून पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं बघा, खाद्य संस्करण उद्योग, ज्याला आपण फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हटलंय, तर हे आपल्या नैसर्गिक संसाधनांवर बोजा टाकतंय. बरोबर आहे. रस्ते बनवण्यासाठी आपल्याला झाडं तोडावं लागतंय, होतंय ना, लिहिलंय पॅसेजमध्ये, म्हणून हे पण बरोबर आहे. हे दोन्ही विधानं बरोबर असलेला पर्याय क्रमांक 3 हा आपल्याला घेणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या 8व्या सेट मधले सीसॅटचे UPSC वर आधारित, आतापर्यंत MPSC चे मुलं असा विचार करताय का महाराष्ट्रात, मला माहित नाही. आपण या राजमुद्राच्या प्लॅटफॉर्मवर असा एक प्रयत्न करतोय, जे एखाद्याला थोडं कठीण वाटू शकतं, पण तुम्ही जर पूर्ण पॅसेजचा अभ्यास केला, बरं आहे असं पण तुम्हाला वाटेल यार जमतंय आपल्याला, काही चुकलंय, पण काही ज्यावेळेला मी सांगतोय तर काही कन्सेप्ट क्लिअर होत आहे. अजून एक 9वी टेस्ट आपल्या समोर येणार आहे, जी मी मिक्स स्वरूपाची त्या ठिकाणी घेईल, जेणेकरून आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अंदाज यावा. त्याच्यानंतर आपण डिसिजन मेकिंगच्या 5 प्रश्नांवर चर्चा करणार आहे. पाहूयात ते 5 प्रश्न, ते तुम्हाला चांगले जमायला लागलेले आता. डिसिजन मेकिंगचे 5 प्रश्न या ठिकाणी आपण आता डिस्कस करू. तर बघा, सीसॅटच्या 8व्या परीक्षेतले 8व्या टेस्ट मधले आपण या ठिकाणी एक 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 काय करू, आपण लक्षात घेऊ. तर बघा, आता तुम्ही या ठिकाणी एक अधिकारी म्हणून, एक नागरिक म्हणून अशा सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात. त्या ठिकाणी तुम्ही घरातील इलेक्ट्रिक मीटर बसवण्यासाठी अर्ज केला आहे, पण 2 महिने झाले तरी अजून मीटर बसवले गेले नाही. 2 महिने होऊन गेले, म्हणून तुम्ही कारण शोधण्याचा प्रयत्न केला. मला असे सांगितले गेले की तुम्ही भरलेल्या फॉर्म मध्ये चुकी. ठीक आहे, असं सांगितलं, पण तुम्ही जेव्हा इलेक्ट्रिसिटी बोर्ड ऑफिस मध्ये जाऊन फॉर्म तपासता तेव्हा तुम्हाला काहीच चुका आढळत नाही. म्हणजे ते तुमच्याकडनं काही अपेक्षा करताय कदाचित. जेव्हा तुम्ही त्याबद्दल क्लार्कला विचारता तेव्हा तो उडवाउडवीची उत्तर देतो. तुम्ही काय करा, मग लेखी तक्रार नोंदवाल. बरोबर आहे, चुकीचं नाहीये. मुख्य अधिकाऱ्याशी भेट घेऊन सदर प्रकरणात काय चूक झाली आहे यावर चर्चा कराल. हे जास्त का योग्य आहे याच्यापेक्षा, कारण की याला पुन्हा वेळ लागेल. तर तुम्ही डायरेक्ट अधिकाऱ्यांना भेटले, प्रकरण सांगितलं, जर पटकन निर्णय झाला तर तुमच्यासाठी फायद्याचं आहे ना. म्हणून मग हा जास्त योग्य. लेखी तक्रार नोंदवाल हे नंतरच्या टप्प्यात घेऊ. कोर्टात PIL दाखल करा. जनहित याचिका, जे आपण म्हणतो ना पब्लिकच्या बाबतीमध्ये इंटरेस्ट असतात ते, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे, तर जनहित याचिका डायरेक्ट, एवढं मोठं काही करायची गरज नाहीये. ते करू शकतात. इथे काही न्याय नाही मिळाला तर म्हणून त्याला 1 घेऊन घ्या, कारण हे आपण 0 घेणार आहे. कारण एजंटला धरून तुम्ही लवकरात लवकर मीटर मिळवण्याचा प्रयत्न कराल, हे चुकीचं आहे. हे नियमाला धरून नाहीये, हे प्रशासनाला धरून नाहीये, नीतिमत्तेला धरून नाही. असं एक आदर्शवादी उत्तर तुम्हाला कव्हर करायचंय. किमान 0 असलेलं वाक्य तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे कव्हर होईल. बघा, आता तुम्ही एका सरकारी कार्यालयात तुमचे काम आहे, तेथील एक अधिकारी तुम्हाला वारंवार बोलवून सरळ मागणी न करता त्याच्या कृतीतून लाच द्यावी हे दर्शविते. तुम्ही काय कराल? ही गंभीर समस्या आहे. मागच्या समस्येपेक्षा इथे तुम्हाला बघा, सदर अधिकाऱ्याविरुद्ध लेखी तक्रार कराल, याला तुम्हाला पूर्ण मार्क मिळेल. इथे तडजोड नाही, आता ते नाहीच करायचं. लाच देऊन पटकन आपले मार्ग तुम्ही कामी लावून टाकाल. तुम्ही लाच देताय म्हणजे कायद्याच्या विरोधात तुम्ही, म्हणजे कायद्याला तुम्ही हे करताय, तर तुम्हाला 0 मार्क. तुम्हाला काही समजत नाही असं दाखवाल आणि तुमचे काम करण्याचा तुम्ही तगादा लावाल, वरिष्ठ अधिकाऱ्याकडे त्याची तोंडी तक्रार कराल. तोंडीपेक्षा या ठिकाणी तुम्हाला लेखीला जास्त व्हॅल्यू येईल. हे पण तुम्ही करा, 2 नंबरला चालेल. नंतर मग काही समजत नाही, तगादा लावाल, त्याच्यापासून तुम्ही एक पळण्याचा मार्ग घेताय. तुम्ही लाच मागताय तरी तुम्ही म्हणजे काही तक्रार नाही करत आहे, हे योग्य नाही होणार. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही हे मार्क लक्षात घ्या. पुढची गोष्ट काय डिस्कस केली बघा 3ऱ्या प्रश्नामध्ये, तर गुजरात राज्यात नोंद असलेल्या एका व्यावसायिक टॅक्सी मधून शेजारच्या राज्यातील शहराकडे जाताना टॅक्सी चालक तुम्हाला माहिती देतो की त्याच्याकडे या शहरामध्ये टॅक्सी चालवण्याचा परवाना नाही. त्याच्याकडे काहीतरी गोष्ट कमी आहे, चुकीची. त्यामुळे तो त्या राज्याच्या वाहतूक कार्यालयात थांबेल.
ते 1 दिवसाचे 100 रुपये शुल्क भरेल. शुल्क भरत असताना तुम्हाला असे दिसते की वाहतूक क्लार्क पावती न देता ज्यादा 100 रुपये घेतोय, तुम्हाला कार्यालयातील बैठकीसाठी उशीर होतोय, अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? त्याच्याकडे परवाना नाही, म्हणजे परमिट नाहीये. 100 रुपये भरून तो पावती घेणार, पण तो अधिकचे 100 मागतोय. तुम्ही पाहताय, मला वेळ पण होतो कार्यालयात जायला, तुम्ही काय कराल? बघा, आता ही गोष्ट टॅक्सी चालक व कर अधिकाऱ्यामधली असल्यामुळे तुम्ही अजिबात हस्तक्षेप करणार नाही, 0 मार्क. तुम्ही काहीच करणार नाही, बघत राहणार, हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. म्हणून त्याला 0 मार्क. घटना लक्षात येऊन संबंधित अधिकाऱ्याकडे त्याची तक्रार कराल. आता अधिकाऱ्याकडे तक्रार करणे सगळ्यात जास्त योग्य आहे. काउंटर वरती जाऊन क्लर्कला अवैध मार्गाने घेतलेले पैसे परत करायला सांगाल, असं पण तुम्ही करू शकताय, हे पण योग्य आहे, कारण त्याचं चुकलंय. याला एक सामान्य घटना म्हणून विसरून जाल, हे नंतरच्या टप्प्यामध्ये तुम्ही करू शकता. पण तुम्ही मात्र त्याच्याकडे अजिबात हस्तक्षेपच नाही करणार, हे मात्र कुठेतरी गंभीर आहे, चुकीचं आहे. अशा पद्धतीने 3 प्रश्न आपले डिस्कस करून झाले. 5 प्रश्न आयोग दरवर्षी विचारताना नवीन पॅटर्न मध्ये पण विचारणार आहे. आणि विशेष म्हणजे हे प्रश्न UPSC नाही विचारत, पण MPSC ने त्यांच्या सिलेबस मध्ये टाकलाय, त्याच्यामुळे हे येणार आहे. तर आपण UPSC चा बेसिक घेतल्यामुळे फक्त मराठीत आणि फक्त इंग्लिश मध्ये येणारा तो पण पॅसेज घेतला आणि आपण सगळे मराठीचे घेतले. अजून एक मिक्स असलेला पॅटर्न तुम्हाला बघायला मिळू शकतो, तेव्हा ती धांदल होऊ नये, गोंधळ होऊ नये, म्हणून आपण सगळ्या वेगवेगळ्या पॅटर्न्सला टच करतोय. बस एवढं एक तुम्ही डोक्यामध्ये ठेवा. बघा, तुम्ही पोलीस निरीक्षक आहात, इन्स्पेक्टर, तुमच्या भागामध्ये एक बलात्कारी अपराधी आहे, ज्याने आतापर्यंत अनेक वेळा अत्याचार केलेला आहे महिलांवर, फार गंभीर समस्या आहे. त्याबद्दल ठोस पुरावा मिळत नसल्याने तो प्रत्येक वेळेस सुटतोय. तसेच त्याच्याबद्दल पुरावा देण्यासाठी लोक घाबरतात. एक वेळेस तुम्हाला माहिती मिळाली की हा अपराधी अत्याचार करून पळत आहे, तुम्ही त्याला पकडण्यासाठी गेला आहात, त्याला पकडण्यासाठी तुम्ही त्याच्या मागे धावताय. चकमक चालू असताना खूप सारे लोक जमले. त्या लोकांनी तिथे महिलांनी अशी मागणी केली की अपराध्याला तुम्ही गोळी मारून ठार करा, एन्काउंटर करून टाका त्याचं. तुम्ही इन्स्पेक्टर आहे, तुम्हाला बंदूक आहे तुमच्याजवळ, तुम्ही त्याला खलास करून टाका साहेब, कारण तो प्रत्येक वेळेला पुराव्याअभावी सुटतोय. या अपराध्याला ठार करताना तुम्हाला कोणी पाहणारे पण नाही आहेत. आम्ही सगळे सांगू की आम्ही कोणीच पाहिलं नाही, पिक्चर मध्ये दाखवतात तसं, ठोक दो इसको. तुम्ही काय कराल? बघा, चित्रपटात त्या सीनला फॉलो कराल का कायद्याला फॉलो कराल, हे एकदम तुम्हाला गोंधळून टाकू शकतं, पण नीट व्यवस्थित उत्तर द्यायचंय. अपराध्यास गोळी मारून ठार कराल, हे कायद्याच्या चौकटीत नाहीये. जरी चित्रपटात आदर्श दाखवत असले त्याचा हिरोचा, अजिबात फॉलो नाही करायचा. कारण की बलात्काराला मारलंय, लोक पण म्हणते ठीक आहे, छान होती, मेली, तो अधिकार तुम्हाला नाही इन्स्पेक्टर म्हणून, लक्षात घ्या. ते कोर्ट तो फैसला करेल. अपराध्यात जेल बंद करून त्याच्या विरुद्ध तुम्ही पुरावे जमा कराल, हे सगळ्यात. आणि तुमच्याकडे जर पुरावे तर ते आहेत तर ते तुम्ही केलं पाहिजे, याला तुम्हाला मात्र पूर्ण मार्क मिळेल. अपराध्यात गोळी मारणे आणि वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहाल, तुम्ही सांगून पाहाल, जर आलंय तर तसं कराल. वास्तविक ते पण अधिकारी तसं काही तुम्हाला सांगणार नाही, त्याच्यामुळे याला आपण 1 घेऊ. शेवटचा पर्याय तो, अधिकाऱ्यास पकडून व त्याला सुधारण्यासाठी एक संधी द्याल, हे तुम्ही नंतरच्या टप्प्यात करू शकता. अशा पद्धतीने आपण हे मार्क या टॉपिकला दिले. ठीक आहे, शेवटचा पॅसेज आहे, प्रश्न आहे. बघा, आता तुम्ही एका राजकारणी व्यक्तीसाठी सामग्री कंटेंट लिहिण्याचं काम करतात, त्याच्याबद्दल काही समाज सुधारणा वगैरे असतील, ते तुम्हाला त्याबद्दल चांगला पगार मिळतो. या पगाराच्या भरवशावर तुम्ही अनेक लोकांकडून खूप काही गोष्टी विकत घेऊन टाकल्या, त्यामुळे तुम्ही कर्जबाजारी झालाय. काम करत असल्यापासून मागील 3 महिन्यांचा पगार तुम्हाला मिळालेला नाही, या कारणाने तुम्ही काम सोडले. सध्या तुम्ही त्या व्यक्तीला, राजकारणी व्यक्तीला पैशाचे पगार मागताय, तुम्हाला उडवाउडीची उत्तर देतोय, तुम्ही काय करा? परिस्थिती कळली? अशा पद्धतीने कंटेंट लिहित आहे. पैसे 3 महिन्यापासूनचे बाकी आहे, पण तो एक राजकारणी व्यक्ती आहे, तुम्ही काय कराल पैसे काढण्यासाठी? सदर व्यक्तीची रीतसर तक्रार पोलीस चौकीत दाखल कराल. हे थोडस जास्त योग्य याच्याकरता, कारण तो त्याचा प्रभाव वापरू शकतो, दमदाटी करू शकतो तुम्हाला, हे तुम्ही करा. व्यक्ती हा राजकीय खूप समर्थ असल्यामुळे तुम्ही काही करणार नाही, वेगळे पाऊल उचलणार नाही, सतत पैशाची मागणी करत राहाल, की ठीक आहे जाऊ द्या वाकडे, त्याच्या नादी लागायचं, थोडा मोठा येतो पण मागणी करत राहाल. आणि हे
नंतरच्या आहे, कायद्याच्या चौकटीत नाहीये ना, हे माघार घेण्यासारखं आहे, म्हणून याला 1 मार्क. ते आपण नंतर झालेल्या गोष्टीतून खूप काही शिकाल. परत कोणत्याही नेत्याकडे काम करणार नाही, नकोच हा टोकाचा निर्णय, असं नाही चालणार. प्रत्येक नेते काही तसे नाही आहेत, लक्षात घ्या. तुम्ही एक सामग्री लेखक आहे, कंटेंट रायटर, त्याच्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीबद्दल आभासी जाळे म्हणजे सोशल नेटवर्क जाऊन मोहीम चालू कराल, हा पण एक पर्याय आहे. पण याच्यातून पैसे मिळतीलच याची गॅरंटी नाही, हा मात्र तुम्हाला कुठेतरी जास्त योग्य असलेला पर्याय म्हणून निवडायला हरकत नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण या 8 नंबरच्या टेस्ट मध्ये जवळपास 27 पॅसेजेस हे UPSCच्या धर्तीवर आपण डिस्कस केले आणि 5 पॅसेजेस प्रश्न हे साधारणपणे आपण डिसिजन मेकिंग वर कव्हर केले. आय होप तुम्हाला त्याचं ॲनालिसिस ऐकून नक्कीच या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक फील आला असेल. परीक्षेला असेच पॅटर्नचे जर पॅसेज आले, विचार आले, तर ते टॅकल करायला सोपं जावं, अशा पद्धतीचा आपला हेतू आहे. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.